इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, भाग 2, धडा 13वा, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. प्रस्तावना. मुलांनो, आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. हातावर तुरी देणे म्हणजे एखाद्याला चकवून निघून जाणे. तर या पाठात आपण औरंगजेब बादशहाला महाराजांनी कसे चकविले व स्वतःची सुटका कशी करून घेतली त्याची माहिती घेणार आहोत. मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. त्यावेळी जयसिंगाने महाराजांना बादशहाच्या भेटीस जाण्याविषयी सांगितले. महाराजांच्या जीविताची हमी जयसिंगाने घेतली होती. महाराजांना बादशहावर विश्वास नव्हता, पण जयसिंगाच्या शब्दावर होता. म्हणून शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी स्वराज्याचा संपूर्ण कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. जिजामातांनी अतिशय काळजी व्यक्त करीत महाराजांना निरोप दिला. त्यांनाही माहीत होतं की दिल्लीचा बादशहा कपटी आहे. तो केव्हाही महाराजांचा विश्वासघात करू शकतो. तरीही जिजामातेचा विश्वास आपल्या पुत्रावर होता. त्यांना माहीत होतं बादशाह कितीही शक्तिशाली असला तरी महाराज त्याला पुरून उरतील. ते कधीही त्याच्या तावडीत सापडणार नाहीत. महाराज आग्र्यास निघाले. त्यांनी आपल्याबरोबर आपले 9 वर्षाचे पुत्र संभाजीराजे, काही निवडक सरदार, त्यांच्या विश्वासातील काही माणसे आणि भरपूर खजिना घेतला. महाराज थांबत, टप्पे टप्पे घेत, विश्रांती घेत आग्र्यास पोहोचले. दरबारातील बाणेदारपणा. ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. आपले पुत्र छोटे संभाजीराजे यांना सोबत घेऊन महाराज दरबारात पोहोचले. औरंगजेब बादशहाचा त्या दिवशी 50वा वाढदिवस होता. याच दिवशी त्याने महाराजांना भेटायचे ठरविले होते. बादशहाने आपला दरबार संपवला व जिथे सल्लामसलत करतात अशा महालात बादशहा गेला. बादशहा उंच आसनावरती बसला होता. त्याच्यासमोर त्याचे निवडक सरदार उभे होते. जसा त्या सरदाराला बादशहाच्या नजरेत मान होता त्याचप्रमाणे त्या सरदारांच्या रांगा तयार केल्या होत्या. म्हणजे जास्त व मानाचे सरदार पहिल्या रांगेत, त्यांच्यापेक्षा कमी महत्वाचे दुसऱ्या रांगेत, अशाप्रमाणे रांगा तयार करण्यात आल्या होत्या. या रांगांमध्ये शिवरायांना मागील रांगेत उभे केले होते. एवढेच काय, पण मराठ्यांपासून जीव वाचवून अनेकदा पळालेला जसवंतसिंग राठोड हा देखील शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता. राठोडला आपल्या पुढील रांगेत बघून मात्र शिवराय रागाने लाल झाले. त्यांना वाटले, आपण महाराष्ट्राचे राजे, छोटे का होईना पण आपले राज्य आहे. आपण आपल्या पुढे उभे असणाऱ्या सरदारांपेक्षा कितीतरी मोठे आहोत. आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशहाने आपल्याला 5000 मनसबदारी म्हणजे पगार असणाऱ्या लोकांच्या रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले. त्यांना बादशहाने केलेला अपमान सहन झाला नाही. महाराज त्या महालातून सिंहासनाकडे पाठ फिरवून रागाने बाहेर पडले. ते सरळ आपला मुक्काम असलेल्या ठिकाणी गेले. यापुढे औरंगजेब बादशहाचे तोंड सुद्धा पाहायचे नाही असे त्यांनी ठरविले. बादशहाची भेट अशा प्रकारे वाईट पद्धतीने बिनसली. ही बातमी आग्र्यात सगळीकडे पसरली. बादशहाची दगलबाजी. औरंगजेबाने शिवरायांचा मुक्काम असलेल्या ठिकाणाभोवती शिपायांचा कडक पहारा बसविला. शिवराय आणि संभाजीराजे यांना आपल्या नजरकैदेत ठेवले. नजरकैदेत ठेवणे म्हणजे 24 तास त्या व्यक्तीवर नजर ठेवणे. महाराजांनी ओळखले की बादशहाने आपला विश्वासघात केला. त्याने आपल्याला फसविले. आपण नजरकैद झालो आहोत. आता तो आपल्याला सोडणार नाही. महाराज विचार करू लागले, छोट्या संभाजीला घेऊन आपण कसे बरे निसटावे. मुलांनो, संभाजीराजे अवघे 9 वर्षांचे म्हणजे तुमच्यापेक्षाही लहान होते. काय अवस्था झाली असेल त्यांची. महाराजांना संभाजींची काळजी वाटू लागली. ते विचार करू लागले. त्यावेळी त्यांच्या अवतीभोवती फिरोजी फर्जंद, सर्जेराव भंडकोजी व बाकीचे विश्वासू लोक होते. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. महाराजांना काहीच हालचाल करता येईना. शेवटी महाराजांनी बादशहाला अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या. पण बादशहाने महाराजांच्या विनंतीला नकार दिला.
असे कितीतरी अर्ज आणि विनंत्या महाराजांनी अनेक वेळा बादशहाकडे केल्या, पण बादशहाने ते ऐकले नाही. शेवटी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी गुपचूपपणे एक बेत आखला. त्यांनी ठरविले की काहीही करून बादशहाच्या नजर कैदेतून सुटून येथून निघून जायचे. त्यांनी ठरविलेल्या बेतानुसार महाराजांनी औरंगजेबाला एक अर्ज केला. त्यात त्यांनी बादशहाला उद्देशून लिहिले होते की तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही झाले आहे. मी आता तुझ्या नजरकैदेत आहे, त्यामुळे मी माझ्याबरोबर आणलेल्या सैन्याचा आता मला काहीच उपयोग नाही. त्यामुळे ही माणसे त्यांच्या त्यांच्या घरी पाठवून द्यावीत. त्यामुळे तुमचाही त्यांच्यावरील अन्न पाण्याचा व इतर गोष्टींचा खर्च वाचेल. बादशहाला हा अर्ज वाचून आनंदच झाला. त्याला वाटले बरे झाले, शिवाजीचे सैन्य कमी झाले म्हणजे त्याचे बळ कमी झाले. त्याने लगेच या गोष्टीला परवानगी दिली. महाराजांची पहिली खेळी यशस्वी झाली होती. बादशहाला परवानगी मिळताच शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत पाठवणी केली. आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे, हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर एवढेच जण राहिले होते. आता योजनेची दुसरी पायरी. महाराजांनी आजारी पडण्याचे सोंग घेतले. ते सतत अंथरुणावरच पडलेले असत. त्यांना हलता येईना की बोलता येईना. काही दिवसांनी त्यांनी पोटात खूप कळा येतायत असं सांगितलं. हकीम वैद्य आले, औषधोपचार सुरू झाले, पण महाराजांचे पोटातील दुखायचे काही केल्या कमी येईना. कसे होईल ते? ते काय खरे दुखत होते? सोंगच होते ते. महाराज खूप आजारी आहेत. ही बातमी बादशहापर्यंत पोहोचली. बादशहाला खरेच वाटले. पहारेकरी व बादशहाचा सरदार जो महाराजांच्या पहाऱ्यावर देखरेख ठेवत होता, त्या फुलात खानालाही हे सर्व खरेच वाटले. महाराजांनी बादशहाला अर्ज केला, माझे आता काही खरे नाही. माझा आजार कशानेच बरा होत नाही. माझा आजार बरा व्हावा म्हणून मी आग्र्यातील गोरगरिबांना, साधूंना व मौलवी लोकांना मिठाई वाटू इच्छित आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझा आजार बरा होईल असे मला वाटते. बादशाही लगेच तयार झाला. त्याने महाराजांना मिठाई वाटण्यास परवानगी दिली. पेटाऱ्यातून पसार झाले. महाराजांच्या पहाऱ्यावरील पहारेकरी महाराजांनी तंबूतून पाठविलेले पेटारे महालाबाहेर पडताना दरवाजावर नेहमी तपासून पाहत असत. असे ते रोज करीत असत. शेवटी तेही कंटाळले. रोज रोज काय पाहायचे पेटारे उघडून? रोज तर त्यात मिठाईच असते असे त्यांना वाटू लागले. पुढे पुढे ते पेटारे उघडून पाहण्याचा कंटाळा करू लागले. महाराजांना लक्षात आले की पहारेकरी आता पेटारे उघडून पाहत नाहीत. याच गोष्टीचा फायदा त्यांनी घ्यायचा ठरविला. एके दिवशी सायंकाळच्या वेळी शिवरायांनी हिरोजी फर्जंद याला आपल्या जागी झोपवले. त्याचे सर्व अंग झाकेल असे त्याच्या अंगावरती पांघरुण घातले आणि मदारीस त्याचे पाय चेपवत बसविले. पाहणाऱ्याला वाटावे की शिवराय झोपलेत व मदारी त्यांचे पाय चेपतोय. ही घटना 17 ऑगस्ट 1666 रोजीची. त्यानंतर शिवराय व त्यांचे पुत्र संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. त्यांचे पेटारे निघाले. सुदैवाने पेटारे कुणीही तपासले नाहीत. पुढे जे ठरलेले ठिकाण होते त्या ठिकाणी ते पेटारे सुखरूप पोहोचले. मुलांनो, विचार करा, किती मोठे धाडस करून हा निर्णय महाराजांनी घेतला असेल. चुकून एखाद्या जरी पहारेकऱ्याने पेटारे उघडून बघितले असते तर महाराज व संभाजीराजे यांचे काय झाले असते. पण त्यांची योजना यशस्वी झाली. महाराज व संभाजीराजे सुखरूप पहाऱ्यातून बाहेर निसटले. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी महाराजांचे स्वामीभक्त सेवक घोडे घेऊन तयारच होते. महाराज व संभाजीराजे निसटले, पण अडकले होते ते मदारी आणि हिरोजी. ते दोघेही महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. मुलांनो, एवढ्या मोठ्या औरंगजेब बादशहाच्या तावडीतून एकाही माणसाचा जीव न गमावता निसटणे म्हणजे ही साधी सोपी गोष्ट नव्हती. त्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती मदारी व हिरोजी फर्जंद यांनी. स्वतःचा जीव धोक्यात घालून या दोघांनी महाराजांना कैदेतून सोडवण्याचे काम केले. धन्य ते शिवराय व धन्य ते त्यांचे मावळे. रात्रीच्या अंधारात घडलेली ही घटना दुसऱ्या दिवशी बादशहापर्यंत पोहोचली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला. बादशाह रागाने लाल झाला. त्याला काय करावे आणि काय नको असे झाले.
बादशहाची ही अवस्था तर त्याच्या सरदारांची काय अवस्था झाली असेल. ते सर्व हादरून गेले. काहींचा विश्वासच बसत नव्हता. रात्रीपर्यंत महाराज अंथरुणातच होते. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. मग असे झालेच कसे? एका रात्रीत शिवाजी लांब गेला नसेल. असा विचार करून बादशहाने लगेचच तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठविले. परंतु वेळ आणि श्रम वाया गेले. बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा. महाराज काही शिवाजी महाराज म्हणूनच आग्र्यापासून राजगडापर्यंत गेले नाहीत, तर त्यांनी अनेक प्रकारचे वेश धारण केले. गोसावी, साधू यांसारख्यांचे वेश धारण करून शत्रूला चुकवीत महाराज स्वराज्याकडे निघाले. आग्रा ते राजगड हा एवढ्या लांबचा पल्ला छोट्या संभाजीला घेऊन जाणे शक्य झाले नाही. म्हणून महाराजांनी आग्र्यापासून जवळ असलेल्या मथुरा या ठिकाणी विश्वासरावांकडे आपल्या 9 वर्षाच्या मुलाला ठेवले. त्याला मागे ठेवून जाणे त्यांच्या जीवावर आले होते, पण महाराजांनी त्यांना ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडावर सुखरूप पोहोचले. संपूर्ण महाराष्ट्रभर ही बातमी पसरली. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सगळीकडे जल्लोष करण्यात आला. आपल्या पोटचा गोळा सही सलामत परत आलेला पाहून जिजामातेच्या आनंदाला सीमा राहिली नाही. महाराजांनी मातेला मिठी मारली. दोघांनी आपल्या भावना अश्रून वाटे मोकळ्या केल्या. महाराज कैदेतून सुटणे म्हणजे तो त्यांचा पुनर्जन्मच होता. पुढे वातावरण शांत झाल्यावर 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. अशा प्रकारे आपल्याकडे शत्रू इतकी ताकद नसतानाही फक्त युक्तीच्या जोरावर महाराज औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटले. ही घटना सन 1666 मध्ये घडली. इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 2 धडा 14 गड आला पण सिंह गेला. प्रस्तावना. मुलांनो, महाराजांनी आग्र्यावरून कशी सुटका करून घेतली ते आपण मागच्या पाठात वाचले. त्यापूर्वी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला होता. त्या तहात महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले होते. त्यातील 1 किल्ला म्हणजे कोंढाणा होय. हा किल्ला महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून कसा परत घेतला याची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत. मा साहेबांची इच्छा. कोंढाणा हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला 25 किलोमीटर अंतरावर 1400 मीटर उंचीवर आहे. हा किल्ला अतिशय बळकट व खड्या उताराची तटबंदी असलेला किल्ला आहे. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला शत्रूच्या म्हणजेच मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत आपल्या स्वराज्यात समाविष्ट करून घे. स्वराज्याची राजधानी असलेल्या पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरील कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात असावा ही गोष्ट शिवराय व जिजामाता या दोघांनाही पटत नव्हती. त्यासाठी दोघेही तळमळत होते. शिवरायांनी आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले. त्यांनी कोंढाणा आपल्या ताब्यात घ्यायचा बेत आखला. कोंढाणा जिंकणे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना तेवढ्याच ताकदीच्या मावळ्यांची गरज होती. महाराज विचार करू लागले, या कामगिरीसाठी कोणाची निवड करावी. तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांच्यासह असलेले त्यांचे साथीदार म्हणजे तानाजी मालुसरे. स्वराज्य स्थापनेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या महत्त्वाच्या घडामोडीत सहभागी असलेली व्यक्ती म्हणजे तानाजी मालुसरे. कोकणात महाडजवळ उमरठे नावाचे गाव आहे. तिथले हे तानाजी मालुसरे. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला कोकण पट्ट्यात असणाऱ्या दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपवली होती. त्यासाठीच ते उमरठे या गावात येऊन राहिले. त्यांचे बालपण सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात गेले. शिवरायांनी सांगितलेल्या कामात चालढकल करणे किंवा उशीर लावणे या गोष्टी तानाजीला माहीत नव्हत्या. शिवाय महाराजांनी जी कामगिरी आपल्यावर सोपवली आहे ती कामगिरी हाती घ्यायला व ती पटकन पूर्ण करायला तानाजी केव्हाही तयार असे. त्यासाठी त्यांनी कधीही आपल्या जीवाची पर्वा किंवा काळजी केली नाही. खूप हिंमत असलेली अशी ही व्यक्ती होती. ते अंगाने दणकट, धिप्पाड आणि ताकदवान होते. तसेच बुद्धीने चलाख व हुशार होते. शिवरायांवर त्यांची खूप भक्ती व प्रेम होते. महाराज म्हणजे त्यांचा जीव की प्राण.
आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी मालुसरे यांचा एकुलता एक मुलगा रायबा याचे लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते. तानाजीच्या घरी लग्नाची जोरात तयारी सुरू होती. त्यावेळी तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब म्हणजेच जिजामाता या दोघांना लग्नाला बोलवावे. ते शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आले. शेलार मामांनी शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. आमंत्रण ऐकताच शिवराय शेलार मामांना म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही काही या लग्नाला हजर राहू शकणार नाही. आम्ही मुघलांच्या ताब्यात असलेला कोंढाणा परत मिळवण्यासाठी कोंढाण्याच्या मोहिमेवर स्वतः जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, हा तानाजी जिवंत असताना असले जीवघेण्या मोहिमेवर आपण जाणार? मग आम्ही कशासाठी आहोत? ते काही नाही. रायबाचे लग्न तर कोंढाणा ताब्यात घेतल्यानंतरही होईल. आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. कोंढाणा जिंकण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. असे म्हणून तानाजीने जिजामाता व शिवरायांचे आशीर्वाद घेतले. तानाजीचा बेत. तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या स्वारीवर निघाले. कोंढाणा किल्ल्यावर मिर्झाराजे जयसिंगाने उदयभान राठोड या नावाचा रजपूत किल्लेदार नेमला होता. उदयभान हा एक शूर माणूस होता. त्याच्या हाताखाली सुमारे 1500 सैन्य होते. उदयभान कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी त्याने मुंगीलाही आत जाता येणार नाही असा बंदोबस्त ठेवला होता. आता काय करायचे? जेथून गडावर जाता येता येईल अशा ठिकाणी तर कडक बंदोबस्त आहे. मग गडावर जायचे कसे? हा प्रश्न तानाजीला पडला. गडाच्या पश्चिमेला उंचच उंच अगदी सरळ कडा होता. या कड्यावरून गडावर जाणे म्हणजे केवळ अशक्यच. म्हणून त्या बाजूला उदयभानाने पहारा ठेवला नव्हता. याच कड्यावरून जाण्याचा मार्ग त्यांनी ठरविला. तानाजी आपला धाकटा भाऊ सूर्याजी यास म्हणाले, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजावर जा. मी 300 मावळे घेऊन हा द्रोणागिरी कडा चढून गडावर येतो. आम्ही गड चढताच कल्याण दरवाजा उघडतो. दरवाजा उघडला की लगेच तुम्ही आत घुसा एकदम. इकडून आम्ही व तिकडून तुम्ही दोघे मिळून शत्रूला चांगलेच गोंधळात टाकू. असे म्हणून सूर्याजी आणि तानाजी हे दोघे भाऊ 2 वाटांनी शत्रूला पराभूत करण्यासाठी निघाले. कड्यावरून गडावर. ती भयाण काळोख्या रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. सगळीकडे शांतता पसरली होती. कड्यावरती एकदम सर्वांना चढता येणार नव्हते. त्या 300 मावळ्यातील 5-6 तरुण चपळ काटक मावळे पुढे आले. त्यांनी कडा चढून जाण्याचे ठरविले. हा कडा चढणे म्हणजे सोपे काम नव्हते. पण तरीही महाराजांच्या या शूर मावळ्यांनी धाडस केले. कधी खडकातील पुढे आलेल्या भागाला धरत, तर कधी कोठे दगडांच्या फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून ते सर्वजण गडावर गेले. वर जाताच त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या दोरीचे एक टोक झाडाला घट्ट बांधले. दुसरे टोक गडाच्या पायथ्याला असलेल्या मावळ्यांकडे फेकले. मग काय, तानाजी व त्याच्या मावळ्यांना हा तर राष्ट्रीय महामार्गच वाटला. त्यांनी सरासर दोरावरून एखाद्या वानरासारखे वर जायला सुरुवात केली. तानाजीचा पराक्रम. तानाजी व त्याचे मावळे गडावर पोहोचले. तोपर्यंत सूर्याजीही आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजापर्यंत आला. तो दरवाजा उघडण्याची वाट बघू लागला. तानाजी व त्याचे मावळे गडावर पोहोचताच पहारेकऱ्यांची लढाई सुरू झाली. याची बातमी किल्लेदार उदयभान याला लागली. शत्रूचे आक्रमण व लढाईची बातमी गडावरील सर्वांना समजावी म्हणून नगारा वाजविला जाऊ लागला. दोन्हीकडील सैन्य एकमेकांना भिडले. एकमेकांच्या तलवारी एकमेकांशी भिडू लागल्या. हातातील ढालीवर तलवारींचे वार होऊ लागले. ढाली खणाणू लागल्या. रात्रीतील काळोखात उजेड मिळावा म्हणून मशाली हातात घेऊन सैन्य लढू लागले. तानाजी बरोबर कड्यावरून आलेल्या मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी बेभान होऊन एखाद्या सिंहासारखा लढत होता.
किल्लेदार उदेभानाने तानाजीवर झेप घेतली. दोघांची लढाई सुरू झाली. दोघेही धिप्पाड, दोघेही पराक्रमी व दोघेही शूरवीर होते. दोघांमधील कोणीही मागे हटेना. इतक्यात तानाजीच्या हातातील ढाल तुटली. लगेच त्यांनी आपला शेला काढला व तो आपल्या हाताला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो शत्रूबरोबर लढू लागला. दोघांच्यात अतिशय जोरदार लढाई सुरू होती. कुणीच माघार घेईना. एक शूर मराठा मावळा होता, तर दुसरा पराक्रमी रजपूत होता. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जखमी झाले आणि जमिनीवर कोसळले. उदेभानला संपवूनच तानाजीने आपले प्राण सोडले. गड आला पण सिंह गेला. मुलांनो, लढाईत आपल्या सरदाराला किंवा प्रमुख नेत्याला महत्वाचे मानले जाते. जोपर्यंत प्रमुख किंवा सरदार उभा असेल किंवा लढत असतो तोपर्यंत त्याचे सैन्य लढत राहते. पण जर का सरदारच पडला तर सैन्याचा धीर खचून जातो. तेच इथे तानाजींच्या मावळ्यांच्या बाबतीतही घडले. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते घाबरले, इकडे तिकडे पळू लागले. आपला सरदार पडला, आता आपण काय करणार? आपले काही खरे नाही असे त्यांना वाटू लागले. इतक्यात तानाजींचा भाऊ सूर्याजी व त्यांचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. सूर्याजीने पाहिले तर समोर आपला भाऊ मृत्युमुखी पडलेला दिसला. तानाजीला पडलेला पाहून सूर्याजीला अतिशय दुःख झाले. पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती, तर लढण्याची होती. त्याने दुःखाला मागे सारले. सैरावैरा जीव वाचवून पळणारे मावळे त्याने पाहिले. सूर्याजीच्या हे लक्षात येताच त्यांनी कड्यावरून खाली जाणारा आधाराचा दोरच कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय, तुम्ही असे घाबरून भागुबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय. आता तुम्ही एकतर कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. सूर्याजीच्या या बोलण्याने मावळ्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण झाले. पळणारे मावळे मागे फिरले. ते उदेभानाच्या सैन्यावर तुटून पडले. शेलार मामा व सूर्याजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी गड ताब्यात घेतला. गडावरील गवताच्या गंजा पेटवून किल्ला आपण जिंकला हा इशारा शिवरायांना राजगडापर्यंत पोहोचविण्यात आला. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली. गड ताब्यात घेतला, पण त्यासाठी तानाजी मालुसरेसारखा शूर पराक्रमी मावळा स्वराज्याला कायमचा गमवावा लागला. तानाजीचे लढाईत प्राण गेल्याचे कळताच जिजामाता व शिवरायांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. तानाजीची किंमत काय होती हे महाराजांना चांगलेच माहीत होते. शिवराय खूप दुःखी झाले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. महाराजांनी कोंढाणा गडाचे नाव बदलून त्यास सिंहगड असे नाव दिले. दुसऱ्या दिवशी राजांनी तानाजीचे प्रेत त्याच्या उमरठे या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता मढेघाट या नावाने ओळखला जातो. पुढे तानाजीचे अपूर्ण राहिलेले रायबाच्या लग्नाचे कार्य महाराजांनी स्वतः उमरठे येथे जाऊन पार पाडले. इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 2 धडा 15 एक अपूर्व सोहळा. राज्याभिषेक का केला? मुलांनो, तुम्हाला आता माहीत आहे की महाराजांच्या जन्मापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र व भारतही परकीयांच्या गुलामगिरीत होता. आपल्या प्रदेशातच आपण मनाप्रमाणे राहू शकत नव्हतो. याची खंत जिजामातांना व शहाजीराजे यांना होती. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाच्या मनात लहानपणापासूनच स्वराज्याचे बीज पेरले होते. आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनीही अगदी लहान वयातच आपल्या बालसवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य म्हणजेच स्वतःचे राज्य स्थापन करताना त्यांना अनेक संकटांना व समस्यांना तोंड द्यावे लागले. पण त्या प्रत्येक संकटातून महाराज मोठ्या धाडसाने व चतुराईने बाहेर पडले. हे आपण अफझलखानाचा वध व आग्र्यावरून सुटका या 2 प्रसंगातून पाहिलेच आहे. प्रत्येक मोहिमेवर महाराजांना यश मिळत गेले. याचे कारण म्हणजे महाराजांना असलेला त्यांच्या जनतेचा व मावळ्यांचा खंबीर पाठिंबा होय. जीवाला जीव देणारे व महाराजांवरून आपला जीव ओवाळून टाकणारे
कितीतरी मावळे होते. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी तर स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण गमावले. त्यांच्या बलिदानातूनच स्वराज्य उभे राहिले. त्यामुळे स्वराज्याची व शिवाजी महाराजांची भीती शत्रूच्या मनात चांगलीच बसली होती. मुलांनो, स्वराज्य निर्माण झाले हे फक्त शिवरायांना व महाराष्ट्रातील जनतेलाच माहीत होते. ते सर्व जगाला माहीत व्हावे, देशातील इतर संस्थानिकांना व राजांना माहीत व्हावे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करावयाचे ठरविले. शेकडो वर्षे महाराष्ट्रातील जनता परकीय लोकांच्या गुलामगिरीत राहत होती. प्रजेला समानतेची, आपलेपणाची वागणूक देणारा एकही राजा अनेक वर्षांत झाला नव्हता. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागविणारा, प्रजेला सुख व न्याय देणारा राजा शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्रात निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आहे व त्या स्वराज्याचा राजा शिवाजी महाराज आहे हे सर्व जगाला कळायला हवे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घ्यायचे ठरविले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा त्यातून आपल्याला संपत्ती, धन, वैभव प्राप्त करता यावे यासाठी केले नाही, तर हे केले त्यांनी स्वराज्य अजून मजबूत व भक्कम होण्यासाठी. स्वराज्याची राजधानी. मुलांनो, प्रत्येक राज्याची किंवा देशाची एक राजधानी असते. आपल्या देशाची राजधानी दिल्ली आहे, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. राजधानी का असते? तर या ठिकाणाहून संपूर्ण देशाचा किंवा राज्याचा कारभार पाहणे सोयीचे होते. म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. तसेच रायगडावरून स्वराज्यातील प्रदेशांवर देखरेख ठेवणे सोपे होते. तसेच रायगडावरून शत्रूवर देखरेख ठेवणेही सोयीचे ठरणार होते. म्हणून महाराजांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. चिपळूण येथे जाऊन महाराजांनी आपल्या सर्व सैन्याची पाहणी केली. प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले. तिला मोठ्या भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. महाराजांनी नेहमीच आपल्या संकटाच्या व आनंदाच्या कार्यात देवीचे स्मरण केले होते. आता या आनंदाच्या क्षणी महाराजांना देवीचा आशीर्वाद हवा होता. तोच घेण्यासाठी ते प्रतापगडावर आले होते. समारंभाची तयारी. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. शिवाजी महाराजांनी 2 फूट लांब व 2 फूट रुंद असे सोन्याने मढवलेले सिंहासन राज्याभिषेकासाठी तयार करून घेतले. तसेच त्याला मौल्यवान रत्ने लावली होती. त्यावर पांढरे शुभ्र छत्र बसवले होते. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून म्हणजेच सर्व भागातून विद्वान ब्राह्मण, सरदार, कामदार, राजे रजवाडे व इतर लोक रायगडावर जमा झाले होते. 4 महिन्यांसाठी त्यांची उत्तम व्यवस्था रायगडावर करण्यात आली होती. ब्राह्मण, सरदार, राज्यातील श्रीमंत लोक, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित होते. राज्याभिषेकाचे संपूर्ण पूजाविधी व परंपरेनुसार सर्व कार्य पार पडण्यासाठी काशीवरून गागा भट्ट आले होते. गागा भट्टांचे मूळचे घराणे औरंगाबाद जवळील पैठणचे, पण ते काशीमध्ये स्थायिक झाले होते. ते थोर पंडित, अनेक विद्या जाणणारे विद्वान होते. काशी आसपासच्या प्रदेशात त्यांचे मोठे नाव होते. तसेच त्यांना खूप मान सन्मान होता. शिवराय प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधी आणि संस्कारात गढून गेले होते, जे करणे राज्याभिषेकासाठी गरजेचे होते. 7 नद्यांचे व समुद्राचे पाणी आणण्यासाठी त्यांनी माणसे पाठवली होती. रायगडावर सुमारे 50,000च्या वर माणसे जमली होती. त्यांना राहण्यासाठी गडावर अनेक तंबू, डेरे, राहुट्या उभ्या करण्यात आल्या होत्या. राज्याभिषेक सोहळा. 6 जून 1674 हा राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महाराजांसाठी व संपूर्ण स्वराज्यासाठी महामंगल असा दिवस होता तो.
या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि विधीपूर्वक आंघोळ करून कुलदेवतेचे स्मरण करून प्रमुख ब्राह्मणांच्या पाया पडून झाल्यावर महाराजांच्या राज्याभिषेकास सुरुवात झाली. रायगडावर वाद्ये वाजू लागली, गाणी म्हणणारे गवई गाऊ लागले. सगळीकडील वातावरण मांगल्याचे, आनंदाचे झाले. राज्याभिषेक सुरू झाला. यावेळी शिवरायांनी शुभ्र वस्त्रे अंगावरती घातली होती. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा होत्या. त्यांच्यावर विविध प्रकारे सजवलेले छत्र धरण्यात आले. तूप, दही, मध यांनी भरलेले कलश पुरोहितांच्या हातात होते. गागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे व समुद्राचे पाणी भरलेले होते. गागा भट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावरती धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक करण्यात आला. हा विधी पार पडल्यानंतर शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. माँसाहेबांनी आपल्या पराक्रमी पुत्रास पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टाचे चीज झाले. शिवबाचा जन्म होण्याच्या आधीपासून त्या माऊलीने जे स्वप्न पाहिले होते ते आज साकार झाले होते, सत्यात उतरले होते. त्यांना अपार आनंद झाला होता. तो आनंद अश्रुवाटे बाहेर पडला. आईचे अश्रू पाहून शिवरायांचेही मन भरून आले. दोघे मायलेक आपल्या मनातील भावनांना अश्रूंवाटे मार्ग मोकळा करून देऊ लागले. जिजामातांना भेटल्यानंतर महाराज सोन्याच्या विविध रत्नांनी मढविलेल्या सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले होते. त्यांचे अष्टप्रधान मंडळातील 8 मंत्री दोन्ही बाजूंना उभे राहिले होते. गागा भट्टांनी सोन्या मोत्यांचे झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला. गागा भट्टांनी आशीर्वाद दिला. इतर मंडळीही पुढे झाली आणि त्यांनीही महाराजांना आशीर्वाद दिला. राजेंनी सर्व ब्राह्मणांना भेटवस्तू, दक्षिणा दिल्या. सोन्या चांदीची फुले उधळली गेली. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. सर्व महाराष्ट्रभर राज्याभिषेक संपन्न झाल्याचे कळले. महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. जवळपास 350 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पुन्हा हिंदूंचे स्वतंत्र सिंहासन निर्माण होत होते. या मंगल प्रसंगाची आठवण म्हणून छत्रपती महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला, म्हणजेच नवी कालगणना सुरू केली. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. मुलांनो, येथे महाराज स्वतःचे नाव या कालगणनेस देऊ शकत होते, पण त्यांनी असे न करता राज्याभिषेक शक असे नाव दिले. यातून महाराजांचा नम्रपणा दिसून येतो. महाराजांनी या दिवसापासूनच आर्थिक व्यवहारासाठी शिवराई व होन अशी नवीन नाणी चलनात आणली. या राज्याभिषेक सोहळ्यास निरनिराळ्या देशांचे वकील व प्रतिनिधी उपस्थित होते. इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा डोळा भरून पाहण्यासाठी दूरदूरची जनताही रायगडावर जमली होती. शिवरायांच्या राज्याभिषेकाची बातमी सर्व जगाला समजली. या सोहळ्याचे भव्य दिव्य रूप व त्यावर अफाट केलेला खर्च पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. अशा प्रकारे आदिलशहाच्या व निजामशहाच्या दरबारी सरदार असणाऱ्या शहाजीराजांच्या मुलाने सर्व जनतेला गुलामीतून मुक्त करून स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले, स्वराज्य निर्माण केले. अशा या महान राजास मानाचा मुजरा.